हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर आज आपण बनवणार आहोत डाळ पालक. आणि आपण साधी डाळ तर नेहमीच बनवतो, पण पालक टाकून बनवलेली डाळ खरंच खूप छान लागते. आणि मी पण फर्स्ट टाईम ट्राय केली, पण खूप छान झाली होती. आणि त्याच्यासाठी मी इथे घेतलेली आहे तूर डाळ आणि त्याच्यात मिक्स केलेले आहे मी पालक. आपण धुवून वगैरे घेतलेली डाळ आणि पालक, आणि ते व्यवस्थित मिक्स करून त्याच्यातच मी कांदा, टोमॅटो असं कट करून टाकलेलं आहे. आणि त्याच्यात लगेच मी हळद, लाल तिखट, मीठ, थोडासा गरम मसाला आणि पाणी टाकलेलं आहे. आणि असं सगळं टाकून मिक्स करून घ्यायचं. आणि ते मिक्स करून घेतल्यानंतर कुकरला त्याच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्यात आणि व्यवस्थित डाळ बारीक शिजवून घ्यायची. इथे पाहू शकता तुम्ही, कुकरला मी व्यवस्थित डाळ एकदम बारीक शिजवून घेतलेली आहे. आणि डाळ शिजवल्यानंतर त्याला फक्त फोडणी द्यायची राहते. तर मग इथे मी एका पातेल्यामध्ये तेल घेतलेलं आहे आणि थोडंसं तूप टाकायचं आहे. तुपाने थोडीशी चव वेगळी लागते आणि छान टेस्ट येते. तर थोडंसं तूप टाकून मग त्याच्यानंतर जिरं, मोहरी, लसूण आणि कढीपत्ता आणि थोडंसं हिंग याची फोडणी द्यायची. आणि ते फोडणी दिल्यानंतर त्याच्यात जर तुम्हाला लाल तिखट हवं असेल अजून, तर मग तुम्ही लाल तिखट टाकू शकताय. आणि थोडंसं लाल तिखट टाकल्यानंतर मग ती आपण जी डाळ आणि पालक शिजवून घेतलेली आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि त्याच्यात टाकून द्यायची. आणि आपल्याला हवं तसं त्याच्यात पाणी ॲड करू शकताय तुम्ही. आणि अशा प्रकारे आपली एकदम पटकन अशी डाळ पालक रेसिपी तयार झालेली आहे. थँक्यू. तुम्ही एकदा घरी नक्की ही रेसिपी ट्राय करून पहा. आणि पालक न खाणारे पालक आवडीने खातील अशी ही रेसिपी आहे. तर नक्की ट्राय करून पहा.